चावी लागत का नाहीये? काय झालं? काका बाजूला वा, मला गाडी काढायची आहे. जरा मी माझी गाडी काढतो, मग तुम्ही तुमची गाडी काढा. हा अहो काय करताय, ही माझी गाडी आहे. अरे, काहीतरीच काय बोलताय? माझी आहे गाडी, ही माझी आहे. अहो डोकं बिकं फिरलंय का तुमचं? ही माझी गाडी आहे. हो काय झालं मित्र? अहो केव्हाच सांगतोय यांना ही माझी गाडी आहे म्हणून, पण ऐकतच नाही आहे. चोर कुठले? हो काय काय चोर वगैरे वाटेल तर काय बोलताय? चोर नाहीये मी. अहो माझी गाडी आहे. अहो खरंच सांगतोय, ही गाडी ही बघा ना, ही चावी आहे, गाडी माझी आहे ना. मग लावून बघा, लागते का? बघतो ना, लागेल ना. कशी लागणार चाबी? चोरी पकडली गेली आहे तुमची. परत चोर? मग काय म्हणताय चोर मला सारखे सारखे तुम्ही? ए थेरड्या, लाज नाही वाटत तुला दुसऱ्यांची गाडी चोरी करायला? हो पण मी खरं सांगतो, मी चोर नाहीये. अहो माझी गाडी आहे. MH12 HO 9165 ही माझी गाडी आहे. 916 बघा नंबर प्लेट. 912 90. अहो खरंच की, माफ करा, माझा गैरसमज झाला थोडा. अहो कारण माझी गाडी याच कंपनीची आहे, हेच मॉडेल आहे माझंही, आणि रंगही हाच आहे हो, म्हणून माझा गैरसमज झाला. चल निघ आता, फुकटचा टाइमपास केलाय. आई रेणुकाला हा मी ते पैसे वाटतं बघ. चला सगळे आलेत. आई सुरुवात करतो. या जमिनीचं काय करायचं हे ठरवण्यासाठी सगळ्यांचं मत महत्वाचं आहे. वकील साहेब, मुद्दा मांडा. आपली सासवड बाहेरची जी 12 एकर जमीन आहे, त्या जमिनीसाठी एका बिल्डर कडून चांगली ऑफर मिळाली. या जमिनीत कोणाचा रस असेल तर सांगा, नाहीतर ही जमीन मी बिल्डरला विकणार आहे. पप्पा असं कसं रस नसेल? एकतर तुम्ही सगळ्यांनी मिळून माझी उमेदवारी हिरावून घेतलीच आहे, पण निदान ती जागा तरी मला द्या. आता त्या जागेवर तुम्ही काय करणार आहात? बिझनेस, एखादा बिझनेस टाकेन, फॅक्टरी ओपन करेन, म्हणजे आपल्या सगळ्यांचाच फायदा होईल ना. फॅक्टरी? कशाची फॅक्टरी? काका 1-2 मिनिटात आले. शैलाताई, काय झालं? तुम्ही का रडताय? आज कामावरही नाही आलात तुम्ही. काय झालं? घरी सगळं ठीक आहे ना? मुलगा काही बोलला का? का सून काही म्हणाली? अहो कोणी काही बोलायला, घरात थारा तर मिळायला हवा ना. म्हणजे माझ्या मुलाने मला घराबाहेर काढलंय. काय? रडू नका. 9 महिने तुम्ही तुमच्या मुलाला पोटात वाढवलं, आयुष्यभर त्याची इतकी काळजी घेतली, आणि आज त्यांनी तुम्हाला घराच्या बाहेर काढलं. काय सांगू ताई, हा प्रश्न तर भगवंतालाही सुटलेला नाहीये. तुम्ही ज्यावेळेस आई व्हाल ना, त्यावेळेस तुम्हाला कळेल. ताई ऐका ना, तुम्ही जरा इथे बसता का? मी जाऊन आले. तुम्ही प्लीज इथे बसा. सावकाश, मी आले. अगं निलांबरी, तुझ्याकडे धड बिझनेस मॉडेल नाही, कुठली फॅक्टरी टाकणार आहेस हे पण तुला माहिती नाहीये. जमीन कशाला हवी तुला? जरा शांत राहा तुम्ही. ते बघा, घरातलं कोणीच माझी बाजू घेत नाही कधी. ह्यावेळी तरी माझी बाजू घ्या. काही झालं ना तरी चालेल, पण मला ती जमीन हवीच आहे. भावना, तुला काय वाटतं, काय करायला हवं? आई, मला असं वाटतंय की आपण आपली जमीन बिल्डरला विकायला नको, आणि त्यावर कुठलाही बिझनेसही उभा करायला नको. मग काय अशीच पडीक ठेवायची ती जमीन? नाही, त्या जमिनीवर आजीचं घर नावाचा नवीन प्रोजेक्ट उभा करायचा. आजीचं घर म्हणजे काय म्हणायचं?
आजीचं घर हे एक असं पाळणाघर असेल जिथे लहान मुलांना दिवसभर सांभाळलं जाईल आणि तिथे सांभाळ करणाऱ्या बायका सुद्धा अशा बायका असतील ज्यांना घरातनं हाकलून दिलंय किंवा ज्यांचं या जगात कोणीच नाहीये किंवा ज्यांना काही त्रास होतोय अशा बायका. म्हणजे त्या लहान मुलांना आजीची माया मिळेल आणि त्या बायकांना हक्काचं घर मिळेल. किती सुंदर कल्पना आहे भावना. कसं सुचतं का तुला हे असं सगळं? सांगते, 1 मिनिट. या मगाशी आपण सगळे चर्चा करत होतो तेव्हा शैलाताई मला बाहेर दिसल्या आणि त्या खूप रडत होत्या. त्यांना त्यांच्या मुलांनी घराबाहेर काढलाय. त्यांना घरातच घेत नाहीये. पण तुम्ही मला सांगा, ज्या आईने लहानपणापासून मुलांसाठी इतके कष्ट घेतले त्या आईला म्हातारपणी कोणाच्या तरी आधाराची गरज का पडावी? आणि शैलाताई आणि त्यांच्यासारख्या अनेक बायका स्वतःच्या पायावर उभ्या आहेत. त्यांना फक्त हक्काचं घर नाहीये, त्या घराची गरज आहे. मग आपण जर का त्यांना आसरा दिला, हाताला काम मिळवून दिलं ना, तर त्या बायका त्यांचं स्वतःचं आयुष्य नव्यानं घडवू शकतील. वा, काय तर म्हणे आजींचं घर देखावा आहे नुसता. तसं हिला काय करता येतं दुसरं? पप्पा, आजी, तुम्ही ह्या भावनाचं अजिबात ऐकू नका. तिच्या घरचे ते माहेरचं माहिती आहे ना, सगळ्यांना पैसे वाटून वाटून स्वतः भिकेला लागलेत आणि ही आपली अवस्था तशीच करून ठेवत. पण मला एक कळतंय, जेव्हा जर मी एखादी फॅक्टरी चालू केली, बिझनेस चालू केला, या सगळ्या बायकांच्या नवऱ्यांना काम मिळेलच ना. हे बघा वहिनी, तुम्ही जो बिझनेस का काय फॅक्टरी जे म्हणताय ना, ते तुम्ही लोकांच्या भल्यासाठी नाही करतात, ते तुम्ही स्वतःच्या फायद्यासाठी करताय. जे कोण कामगार तुमच्याकडे काम करायला येणार नाही, खरं सांगू तर ते 10 बऱ्या ठिकाणी काम करू शकतात. कारण मुळात तुम्हाला कसला बिझनेस करायचा तेच माहित नाही हो. भावनाला काय करायचं ना ते तिला स्पष्ट माहिती. मी जसं म्हणाली की अशा काही बायका आहेत ज्यांना घरी राहायला मिळत नाही, ज्यांना मंदिरात आसरा ठेवावा लागतो किंवा ज्या घरी राहतात आणि त्यांना खूप त्रास सहन करावा लागतो, त्यांची खऱ्या अर्थाने भावना सोय करणार आहे. त्यामुळे तुमची आणि तिच्या कल्पनेत तुलना होऊ शकत नाही हो. मला फक्त इतकंच सांगायचंय की मला प्रोजेक्ट आजीचं घर यावर खरंच मनापासून काम करायला खूप आवडेल. ये बात कमाल. भावना, आता तरी तुला जी खरी ताकद कळते का? आजी आणि पप्पा, सकाळी जी नर्सरीतली बाई आली होती, जे फेरेवाले, आणि आता हा जो जमिनीचा विषय आहे ना, तो मी मुद्दामून प्लॅन केला होता. काय रे सिद्धू, का त्रास देतोस तू आम्हाला? म्हणजे आम्हाला त्रास दिलेलं तुला आवडते काय? अरे सुखानं जगू दे आम्हाला, पण कशासाठी हे सगळं? आजी, मी हे सगळं केलं कारण मला तुम्हा सगळ्यांना दाखवून द्यायचं होतं की भावना प्रत्येक अडचणीतून काही ना काहीतरी मार्ग काढूच शकते, तिचं नेतृत्व करू शकते. आता पण बघा ना, आपण जमिनीच्या विषयावर जेव्हा बोलत होतो तेव्हा भावनाचंच लक्ष शैलाताईंकडे गेलं. तिने त्यांची समस्या समजण्याचा प्रयत्न केला आणि त्यावरती योग्य ते सोल्युशन सुद्धा दिलं. कसं आहे ना, राजकारणात फक्त सत्ता आणि पैसा महत्वाचा नसतो. लोकांसाठी काम करण्याची इच्छा लागते, लोकांना जोडता यावं लागतं. जी स्त्री जी लोकांचा सर्वांगण विचार करते, जिला लोकांच्या अडचणीतून खरोखर त्यांना पटेल असा मार्ग दाखवू शकते, जिला खरंच आपल्या लोकांबद्दल आणि आपल्या जनतेबद्दल सहानुभूती वाटते ना, ती स्त्री आपल्या वॉर्डची खरी कॅन्डिडेट आहे. भावना, आता तरी तुला उमेदवारी मान्य आहे?